शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षणाचा हा निरोपाचा दिवस. तुम्ही सर्वजण अगदी मोठे आत्मीयतेनं प्रेमानं एकत्र आलात आणि आपला निरोपाचा दिवस आपण या ठिकाणी साजरा करायला लागलात. मी नेहमी सांगत असतो, वक्तृत्व एक साधना आहे आणि ती साधना करावीच लागते. वक्तृत्व ही काही जादू नाही. वक्तृत्व हे काही परंपरेने मिळत नाही. वक्तृत्व हे काही वारसा हक्काने मिळत नाही. वक्तृत्व हे पैशाला विकत मिळत नाही. वक्तृत्व हे मिळवावं लागतं. तुम्हाला कोणाचा तरी प्रभाव तुमच्यावर पाळून घ्यावा लागतो. प्रभाव हा शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्ही कोणाचा प्रभाव तुमच्यावर पाळून घेता, त्याच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करता, हे खूप महत्वाचं असतं. आणि वक्तृत्वाची साधना करणं म्हणजे नेमकं काय? कशी करायची वक्तृत्वाची साधना? सर तुम्ही नेहमी सांगताय वक्तृत्वाची साधना, वक्तृत्वाची साधना. तर ती साधना कशा पद्धतीने केली पाहिजे? तुमचं पुस्तकही आहे हे वक्तृत्वाची साधना नावाचं. मग तुमच्या शब्दातून नेहमी नेहमी वक्तृत्वाची साधना येतं. कोणत्या पद्धतीने केली पाहिजे, नेमकी त्याची पद्धत काय आहे? आणि ही पद्धत जाणून घेतल्याशिवाय आणि ही पद्धत समजून घेतल्याशिवाय तुम्हाला वक्तृत्वाच्या दिशेनं वक्तृत्वाची वाट पुढे चालणं शक्य नाही. करायची कशी? त्याच्यामधला पहिली गोष्ट मी सांगितलं तुम्हाला, प्रभाव. तुम्ही कुणाचा प्रभाव पाडून घेताय तुमच्यावर, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे ज्याचा प्रभाव तुम्ही स्वतःवर पाडून घेता त्याच्यासारखं बोलायला लागता. उदाहरणार्थ, घरातलं लेकरू एकतर आईसारखं बोलतं, नाहीतर बाबासारखं बोलतं. एखादं लेकरू जर बाबासारखं बोललं तर तुम्ही सहज म्हणता, अरे तू बाबासारखं बोलतोयस. मग कोणीतरी म्हणते, हा त्याच्यावर त्याच्या बाबाचा प्रभाव जास्त. वक्तृत्वाचं तसंच आहे ना. तुम्ही कुणाचं नेहमी नेहमी ऐकता. भाषण कलेमध्ये तुम्हाला वाटतं मी आमच्यासारखं बोलायला पाहिजे, मग तमक्याचा प्रभाव तुमच्यावर पडला पाहिजे. त्याचा प्रभाव तुमच्यावर पाडून घेण्यासाठी तुम्ही काय केलं आजपर्यंत? कुणाची भाषण ऐकली? वक्तृत्वाची साधना करताना प्रभाव महत्वाचा आहे आणि तो कशा पद्धतीनं आपल्यावर प्रभाव एखाद्याचा घ्यायचा आहे. तो प्रभाव आपल्यावर प्रभाव पाडून घ्यायचा आहे. तो कशा पद्धतीनं पाडून घेणार तुम्ही? तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही ऐकता कोणाचं, कसा घ्यायचा प्रभाव पाडून? ऐकावं लागेल. ज्याच्या सारखं भाषण तुम्हाला करा वाटतं त्याचं भाषण तुम्ही नेहमी नेहमी ऐकलं पाहिजे. ज्याच्या सारखं बॉडी लँग्वेज आपलंही असावं असं तुम्हाला वाटतं त्याचं त्याच्या भाषणाचं निरीक्षण तुम्ही नेहमी केलं पाहिजे. ज्याच्या सारखं बोलावं वाटतं त्याचं ऐकणं, त्याच्या भाषणाचं निरीक्षण करणं आणि त्याच्यासारखं भाषण करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रॅक्टिकल करणं. आपण हेच तर प्रॅक्टिकल घेत होतो आजपर्यंत, की बोला, बोलून बघा, त्याच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करणं. या तीन गोष्टी आहेत. वक्तृत्वाची साधना करताना या तीन गोष्टी लक्षात राहू द्या. एक, ऐकणं. दुसरी गोष्ट, नुसतं ऐकणं नाही, निरीक्षण. तुम्ही डीएड बीएडला पाठ शिकवताना असतं बघा, दृक्श्राव्य साधन, ते इफेक्ट करतं माणसाच्या मनावर. ऐकणं, निरीक्षण करणं आणि तशी कृती करणं. पुन्हा पुन्हा ही कृती रिपीट करायची. ही गोष्ट रिपीट करायची तुम्हाला. ऐकणं, निरीक्षण करणं आणि तशी कृती करणं. हे पुन्हा पुन्हा रिपीट करायचंय, पुन्हा पुन्हा रिपीट करायचंय. असं करून करून एका दिवसाचं नाही. हे साधना एका दिवसाची नसते. हे पुन्हा पुन्हा करायचंय. हे करत असताना वाचा, वेचा, साठवा, वेळेवर आठवा आणि तुमचं भाषण वटवा. वाचलं नाही नुसतं. का वाचतोय मी? मला माझ्या भाषणात उपयोगाला येणार आहे. यातलं काय येईल माझ्या भाषणात उपयोगाला? तळमळीनं वाचलं पाहिजे, तळमळीनं. तुम्ही ऐकलंय ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा पुस्तक वाचायचे, पुन्हा पुस्तक वाचत नव्हते. तळमळ होती आयुष्यात पुन्हा हे पुस्तक मला भेटेल का नाही. एक एक गोष्ट वाचताना विचार असला पाहिजे तुमच्या मनात, की मला यातलं भाषणासाठी काय उपयोगाला येईल. या तळमळीनं ते वाचायचे, या तळमळीनं ते वाचायचे, तेवढ्याच तळमळीनं ते वेचायचे. हा, सापडलं मला, एक वाक्य सापडलं मला,
ते वाक्य मला भाषणात बोलण्यासाठी उपयोगाचं आहे, लगेच त्याला अंडरलाईन करायचे, लगेच ते तुम्ही वेचायचंय. वाचलेलं वेचलं पाहिजे, नाहीतर नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडं. किती वाचताय. वाचणारी माणसं सगळेच वाचक बोलत नाही, सगळेच अभ्यासक वक्ते नाही. वक्ते कोण आहे? वाचलेलं वेचतो कोण, वेचलेलं साठवतो कोण, आणि साठवलेलं योग्य ठिकाणी आठवतो कोण, तो वक्ता. आपली पद्धत आहे, आणि या पद्धतीनं अविरत केलेलं कार्य म्हणजे वक्तृत्वाची साधना. हे करून घेतोय. मला 3 दिवसाच्या निवासी प्रशिक्षणामध्ये लोकांचे फोन येतात, सर काय शिकवणार नेमकं 3 दिवसामध्ये, आम्ही 3 दिवसामध्ये वक्ता होऊ का? मला कधी कधी क्यू येते की काय एवढी घाई आहे, 3 दिवसात वक्ता व्हायचंय. आणि तसं जर 3 दिवसात वक्ता होत असतं, गल्लोगल्लीत वक्तेच वक्ते दिसले असते, घरातले सगळे सदस्य वक्ते, ऐकणार कोणीच नाही. ही पद्धत 3 दिवस, मी काय सांगतो लक्षात ठेवा, 3 दिवसात माणूस वक्ता होत नाही. वक्ता होण्यासाठी काय करावं लागतं ते समजायला 3 दिवस लागतील. आणि समजणं तर खूप महत्वाचं आहे ना. समजलंच नाही नेमकं, आपला 10 दिवसाचा क्लास आहे. मी म्हणत नाही या 10 सेक्शन मध्ये तुम्ही वक्ते व्हाल, पण वक्ता होण्यासाठी काय करणं गरजेचं आहे बुवा? कशा पद्धतीने टाचण काढलं पाहिजे, कशा पद्धतीने मी भाषणाची तयारी केली पाहिजे, भाषणाची सुरुवात कशी केली पाहिजे, शेवट कसा केला पाहिजे, भाषणाची मांडणी कशी केली पाहिजे, मुद्दे कसे काढले पाहिजे, भाषणाचा शेवट कसा असला पाहिजे, भाषणात टाळ्या घेणारे वाक्य मी कसे फेकले पाहिजे, याची सगळी माहिती या प्रशिक्षणामधून मिळते. बघा, आयुष्यात तुम्ही खरं सांगा मॅडम, तुम्ही कधी भाषणात मुद्दे काढले होते का? याच्या अगोदर मुद्दे काढून बोलत होतात का कधी? आता ही पद्धत कळली की मला मुद्दे काढून बोलायचंय. याच्या अगोदर कधी विचार केला का मी भाषणाची प्रभावी सुरुवात करायला पाहिजे? आता तुम्हाला कळलं मी भाषणाची प्रभावी सुरुवात करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकदा होत नाही. एक जीत से कोई सिकंदर नाही हो सकता. हे सगळं एकदा करून होत नाही, हे पुन्हा 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 करावं लागेल, मग घडेल तुमची वक्तृत्वाची. या पुस्तकाला एवढी मागणी आहे आज महाराष्ट्रातून, रोज केली तरी पुस्तकं जातात आमची ही वक्तृत्वाची साधना. त्याच कारणाने सगळे भाषण याच्यात ऐकत दिले, याच्यात मी तुम्हाला सगळं वाढदिवसाचं भाषण, अंतिमतीचं भाषण, जयंतीचं भाषण, 61 सोहळा, अमुक तमुक सगळे भाषण एकाच पुस्तकात. असं पुस्तक आतापर्यंत नाहीये दुसरीकडे. आणि भाषणाची वक्तृत्वाची साधना कशी करायची हेही या पुस्तकात. आणि म्हणून महाराष्ट्रभर हे पुस्तक ऑनलाईन मागवलं जातं. का? तर ती साधना आहे. माझी साधना घडली, मी याच्यात मांडली. आणखी नाही सांगतो तुम्हाला, मी मोकळ्या मनानं देतो तुम्हाला जे जे करायचंय ते मोकळ्या मनानं सांगतोय आणि तळमळीनं सांगतोय. वक्तृत्वाची साधना केल्याशिवाय वक्तृत्व तुमचं होणार नाही. तुम्ही वक्तृत्व प्रेम नाही केलं, तुम्ही वक्तृत्वाला अजून काही दिलं नाही तुमच्यामध्ये, तुम्ही फक्त अपेक्षा केली की मला त्याच्यासारखं बोलायला यायला पाहिजे. पण त्याच्यासारखं बोलण्यासाठी तुम्हाला काय करायचं याच्यावर विचार नाही केला तुम्ही. तो कसा झिजला तो नाही पाहिलं, त्यानं कसं वाचलं तो नाही पाहिलं, त्यानं कसं वेचलं ते नाही तुम्ही पाहिलं. मला फक्त त्याच्यासाठी त्याच्यासारखं बोलायचं. एक गोष्ट सांगून जातो, चला. हे बघा, तुम्ही गरज आहे म्हणून माझ्याकडे आला, बरोबर आहे का डॉक्टर साहेब? तुम्ही गरज आहे म्हणून माझ्याकडे आला. काही लोक, बरोबर आहे खंडागळे साहेब? मला वाटतं खंडागळे साहेब तुम्ही आले होते माझ्याकडे, त्यावेळेला तुम्ही म्हणले होते मी अमुक ठिकाणी बोललो आणि तिथं मला बोलता आलं नाही, मला वाईट वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. काल परवा एक व्यक्ती आमच्याकडे आला, ते माझ्याकडे येऊन थोडंसं ढसढस रडले. म्हणले मी एका कार्यक्रमात मीच होतो, आमदार आले होते, आमदारांच्या समोर मला बोलता आलं नाही, मीच 2-4 लाख रुपये खर्चून मोठा कार्यक्रम घेतला आणि स्वतः माझा अपमान झाला, म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुमची गरज आहे म्हणून माझ्याकडे येत आहे. आणि गरज खूप महत्वाची असते. काही लोक आहेत आपल्यापैकी, ते लोक म्हणतात सर मला काही गरज नाही, मी आवड आहे म्हणून येतो. आवड आहे म्हणून येणारे त्वेषानं केवढं साधना करू शकत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्ही पेटून उठला, तुम्हाला गरज आहे. माणसानं गरज ओळखून कामं केली पाहिजे. गरजे आवडीनुसार नाही. आणि तुम्हाला आवडतं ते करू नका. आयुष्यातली एक गोष्ट सांगून जातो, चला. आयुष्यात आवडतं ते नाही करायचं, गरज आहे ते करायचं. आवडायला काय, सकाळी 10 वाजता झोपायला मलाही आवडतं, पण आवडीनुसार नाही करून चालत.
चांगले चांगले पदार्थ, थंड पदार्थ खायला मला आवडतं, पण कोरोनाचा काळ आहे, नको खायचे. जे गरजेचं आहे ते खाल्लं पाहिजे. शरीराला गरज कशाची ते खाल्लं पाहिजे. गरजेनुसार चाललं पाहिजे माणसाला. आणि म्हणून तुम्ही आलात ना, ते अगदी योग्य पद्धतीने आलात माझ्याकडे. तुम्हाला गरज आहे म्हणून आला. आणि खंडागळे साहेबांचं भाषण मी पहिलं ऐकलं होतं, नंतर आता ऐकायला लागलो. किती आत्मविश्वासपूर्वक बोलायला लागले. बरेच लोक माझ्याकडे येतात ना, तुम्ही काय माहितीये तुमच्यामध्ये कमतरता काय, मी आज सांगून टाकतो त्याला. फक्त स्वतःबद्दल तुम्ही अगदी निगेटिव्ह आहे आणि स्वतःचं चित्र तुम्ही चुकीचं उभा केलंय तुमच्या नजरेसमोर. स्वतःची इमेज स्वतःच्या नजरेसमोर चुकीची उभा करणे हा सगळ्यात मोठा अवगुण आपल्याकडे आहे. तो आपल्याला दिसला असेल. सगळ्यात मोठा तुमच्यात काय आहे तुम्ही आजपर्यंत डोकावूनच नाही पाहिलं. खंडागळे साहेबांचे शब्द एवढे भारी आहे, लाजवतील एखाद्याला, असे भारी येतात. नायडू मॅडम तुम्ही त्या दिवशी एवढे भारी बोलला, तुम्ही ते बघितलं नाही तुमच्यात काय आहे. आणि जोपर्यंत माझ्यात काय आहे हे मला दिसत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढची वाट, यशाची वाट चालणं शक्य नाही. आपल्यातले फक्त अवगुण शोधले, आपण अवगुण शोधले. माझ्यात वाईट काय आहे, माझं कुठं चुकतो, फोकस कशावर माहितीये, माझं कुठं चुकतं बरं, माझं भाषण का बरं प्रभावी नाही, का त्याच्यावर फोकस करतात, का त्याच्यावर फोकस करतात, चुकीच्या गोष्टीवर फोकस आहे आपला. लक्षात ठेवा, सगळं फोकस आपल्या चुकीच्या गोष्टीवर आहे. माझं बॉडी लँग्वेज नाही त्यांच्यासारखं, त्यांचं भाषण नाही भारी आहे, तुम्हाला त्यांचं चांगलं वाटतं, आपलं नाही चांगलं वाटतं. अरे मी त्याच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो, असा एकदा तरी आयुष्यात विचार करा ना. एकदा तरी मी त्याच्यापेक्षा चांगला बोलू शकतो का? स्वतःला दोष न देता, का स्वतःला टोचता, का स्वतःला निगेटिव्ह समजून तुमच्यातल्या आत्म्याला तुम्ही किती वेळा हिनवणार की तुला हे जमत नाही. सकाळी एखादा माणूस जर वाईट बोलला तर आपण त्याला म्हणतो अरे शुभ बोल ना, शुभ बोलून, अरे चांगलं बोल, वाईट बोलू नको. सकाळी तुम्ही किती वेळा स्वतःला वाईट बोलताय. स्वतःचा चेहरा सुद्धा बऱ्याच लोकांना आवडत नाही. शोकांतिका बघा, स्वतःचं बोलणं कित्येक लोकांना आवडत नाही, स्वतःची पर्सनॅलिटी कित्येक लोकांना आवडत नाही. जरा तरी स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या बोलण्यावर प्रेम करा. मी पुन्हा सांगतो, तळमळीने सांगतो, तुम्ही जे करताय ना, आता जे बोलताय ना तुम्ही, एवढं सुद्धा माझं चांगलं बोलणं नव्हतं. तुम्ही आता जे बोलताय एवढं चांगलं नव्हतं बोलत मी तुमच्या इतका. आज मी तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकतोय. एवढं चांगलं तुम्ही बऱ्यापैकी काही लोक बोलतात. फक्त एक आहे तुमच्याकडे, एक आहे, मी चांगला बोलत नाही. हे जे स्वतःला एवढं निगेटिव्ह तुमचं चित्र तुम्ही रंगवलेलं चुकीचं चित्र, ते फक्त पुसून टाका. वाघ आहेत तुम्ही, वाघासारखी दरकळे मारताय. फक्त उगं शेळी म्हणून जगायचं बंद करा. आहे तुमच्यामध्ये. मी नायडू मॅडम तुमचं भाषण ऐकलं होतं, मला एक जण म्हणजे काय भारी बोलतात हो त्या. म्हणलं तुम्हाला वाटतं त्या भारी बोलतात, त्यांना अजून नाही वाटत त्या भारी बोलतात. अलग लक्षात, तुम्ही बोलताना तुमच्या प्रतिक्रिया मी युट्यूबला टाकतोय, तेवढा लोक मला विचारतात हो त्यांच्यासारखं आम्हाला बोलता यायला पाहिजे. आत्ताच बोलला तुम्ही, भरत सर इथं बोलले होते. भरत सर किती दिवसापूर्वी तुम्ही माझ्याकडे आले होतात? 1 वर्षापूर्वी माझ्याकडे आले होते. त्यांच्यातून ऐकले, 1 वर्षापूर्वी आले होते आणि ते मला बोलले होते सर फीस भरायला थोडी अडचण आहे, परिस्थिती जरा नाजूक आहे, मला जरा येईल का? पण बाकी काय फीस भरतो मी, पण माझ्यात बदल होईल का? त्यांच्यात बदल किती झालाय तुम्ही बघताय. आज सावली प्रमाण माझ्यासोबत येते. याच्या अगोदर मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये माझी ऑनलाईन वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा होती आणि त्याच्यामध्ये मी अनिल कापुते सरांना बोललो होतो, सर तुम्ही कोट घाला, तुम्ही उत्तम संचलन करणार आहात, वक्ते होणार. आज ते संचलन करतात पैसे घेऊन, वक्ता म्हणून फिरतात, व्याख्यानं सुद्धा केले त्यांनी. ही वस्तुस्थिती इथली आहे. तुम्हाला सांगायला लागलो, तुमच्या ठाण्यात इथं जे बदल तुम्हाला दाखवतोय. आत्ताच्या बॅचला धनावडे सर आले होते. धनावडे सर तुम्ही जे कळव्याच्या बॅचला आला, किती वेळ बोललात पहिलं भाषण? मोठ्या आवाज असता 1 ते 2 मिनिटात बोलले होते. जास्त बोलू शकत नव्हते, नजर नव्हती त्यांना बोलायला. वक्तृत्वात नजर खूप महत्वाची असते. आज किती वेळ बोलताय तुम्ही स्वतः पाहताय. काहीच नाहीये, मी फक्त एक मार्गदर्शक आहे. वक्तृत्वाच्या वाटेनं कसं चालायचं हे मी शिकवतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वक्तृत्वाच्या वाटेनं कुठपर्यंत चालायचं तुम्ही ठरवा. असं नका म्हणू मला आता स्टेज ट्रेनिंग आली मी बोलू शकतो. वाट
ही न संपणारी आहे, वक्तृत्वाची न संपणारी वाट आहे. मी या वाटेला चालायला सुरुवात केली, आज इथपर्यंत आलात ना, हा डेअरिंग आली आहे, हा आता माझं पाठांतर वाढलंय, आणखीन पुढं काय पुढं काय पुढं काय पुढं काय, ही वाट संपतच नाही. आणि न संपणाऱ्या या वक्तृत्वाच्या वाटेनं तुम्ही आत्ताशी कुठंतरी प्रवास करायला लागला, प्रवास थांबवूच नका. कारण गरज इतकी आहे या वक्तृत्वाची. या वक्तृत्वानं अनेक लोकांना आमदार केलं, खासदार केलं, पक्ष संघटना मजबूत झाल्या त्याच माणसाच्या ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे. बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष उभा केला वक्तृत्वावर. बाळासाहेबांची खासियत होती बोट, बरोबर आहे, बोट. विलासराव, वक्तृत्व विलासरावांच्या जीवनातलं बाजूला ठेवा बरं. आर पाटलांच्या जीवनातलं वक्तृत्व बाजूला करा बरं. नरेंद्र मोदी साहेबांच्या जीवनातलं वक्तृत्व बाजूला करा बरं. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या जीवनातलं वक्तृत्व बाजूला करा. अमोल कोल्हेंच्या जीवनातलं वक्तृत्व बाजूला करा. अमोल मिटकरींच्या जीवनातलं वक्तृत्व बाजूला करा. की सामान्य माणसं राहतील. ही सामान्य माणसं आज आमदार खासदार झाली. चहा विकणारा प्रधानमंत्री होतो, त्याचं कारण आहे वक्तृत्व आहे त्यांच्याकडं. याच्या अगोदरच्या काळात जा, थोडस पाठीमागे गेलात तुम्ही, जे जे महापुरुष आहेत ना, त्या महापुरुषांचा सगळा कॉमन गुण शोधा तुम्ही. काय आहे कॉमन त्यांच्यामध्ये? ते यशस्वी होण्या पाठीमागे एखादं कॉमन रहस्य असतं ना, काय आहे तर ते वक्तृत्व आहे. शिवाजी महाराज बोलताना कसे बोलायचे? येसाजी, धनाजी, कोंडाजी, तानाजी, बाजी, गणोजी, खंडोजी, नेताजी. हे जी लावण्याची पद्धत छत्रपतींची. कसं बोलायचंय? तानाला ताल असतं, कोंडा कोंडा, पण जी लावायचे का? आदरपूर्वक. किती 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 महत्वाचं माहितीये? माऊलीनं सांगितलं, तैसे साचे आणि मावाळ. माणसाचं बोलणं कसं असावं? तैसे साचे आणि मावाळ, मित्री आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. स्तुती आली पाहिजे बोलण्यातून, कडवटपणा नसावा. माणसाच्या शब्दाला धार नाही, आधार असला पाहिजे. कारण धार असणारी शब्द माणसाचं मन कापतात आणि आधार असणारी शब्द माणसाचं मन जिंकतात. कधीतरी ठरवलंय मला तसं बोलायचंय? कधीतरी ठरवलंय? वक्तृत्वानं जग जिंकलं अनेक लोकांनी. वक्तृत्वानं, फक्त वक्तृत्व नाही, आणि फक्त वक्तृत्व नाही म्हणून अनेक लोक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कोसो दूर आहे. आणि फक्त वक्तृत्व होतं म्हणून जमलं नाही. किती अहो बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात. साधं एक वाक्य बोलला एक माणूस, तो आज चर्चेचा आमदार झाला. गुवाहाटीला गेला होता, तिथून एकदाच बोलले ते, काय ते झाडी, काय ते डोंगर, सगळीकडे. नसतेच बोलले तर अबोल माणसाचं जग नाही हे. बोला, काहीतरी बोला. काय आहे? शहाजी बापू मध्ये असा काही प्रचंड अभ्यास दिसला तुम्हाला त्या वाक्यात? काही प्रचंड शेतकऱ्यांच्या फायद्याचं किंवा आणि कुठल्या एखाद्या लोकांच्या फायद्याचं वाक्य का एवढं गाजलं ते? बोला ना. बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात, न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाही. एक वाक्यानं माणूस राज्यभर चर्चेत राहिला, राज्यभर चर्चेत राहिला. नसताच बोलला तर व्यक्त व्हा. या गोष्टीतून काय शिकायचं आहे? व्यक्त व्हा. व्यक्त झाल्याशिवाय पर्याय नाही. न व्यक्त होण्याचे अनेक अनर्थ आहेत, अनेक अनेक अनेक. घरात सुद्धा जी माणसं व्यक्त होत नाही त्या घरात आनंद नाही. लक्षात ठेवा. ज्या कुटुंबातली माणसं वेळोवेळी योग्य त्या वेळी व्यक्त होत नाही ते कुटुंब सुद्धा टिकत नाही. बाप लेकाचं नातं सुद्धा व्यक्त न झाल्यामुळे दुरावतं. बाप लेकाचं नातं सुद्धा व्यक्त न झाल्यामुळे दुरावतं. भावाभावाच्या नात्यात सुद्धा व्यक्त न झाल्यानं व्यत्यय येतो. आईच्या लेकराच्या नात्यात सुद्धा व्यक्त न झाल्यामुळे व्यत्यय येतो. बायकोच्या आपल्या नात्यात सुद्धा व्यक्त न झाल्यामुळे व्यत्यय येतो. व्यक्त व्हा. मग तो या प्रेम आहे म्हणा तिला, बरं वाटतं. ती सुद्धा म्हणते वा, मला माझी किती स्तुती केली. व्यक्त नाही झाला तर तोटेच तोटे. योग्य पद्धतीने व्यक्त झाला तर आयुष्यात फायदेच फायदे, फायदेच फायदे. आणि म्हणून एक गोष्ट, आज शेवटचा दिवस आहे तुमचा म्हणून सांगतो, काहीच नाही आहे तुमच्याकडे. काय नियम आहेत का बोलण्याला? का स्वतःला नियमात जपडून घेतलंय असं? मला हे जमत नाही, मला ते काय नाही ना नियम. बिनधास्त बोला. नियमच नाहीये. सर ही सुरुवात केली तर चालेल का?
नाही चालणार कोण म्हणतं? बरं माझी परमिशन घेतात बरेच लोक, सर हे असं बोललं तर चालत का? अहो नाही चालाय झालंय काय, आणि मी चालून म्हणल्यानंतर चालून कसं? एक गोष्ट सांगू का, याला नियमच नाहीत ना. बरं तुमच्या असं कधी होतं का, आमच्या भाषणाची सुरुवात अमुक पद्धतीनं केली नाही म्हणून त्याच्यावर कारवाई झाली, म्हणून तो अमुक एका केसमध्ये अडकला, असं कधी होतं का? कशाला स्वतःला एवढे त्या जाळ्यात अडकून घेतले? जे जमतंय ते करा, आणि तुम्ही बोलाल ती शैली असते. सर माझी त्या आमची शैली लय भारी हो. अहो तो मीडिया समोर आलाय बोलून बोलून बोलून, तुम्ही बोलून बोलून पुढे या, तुमची शैली तयार होते. रामदास आठवलेंची शैली तयार झाली, शहाजी बापूंची शैली तयार झाली, राज ठाकरेंची शैली तयार झाली, बाळासाहेबांची शैली तयार होते. तुम्ही बोलत राहा, तुम्ही वेगळी ओळख निर्माण करा, पण न बोलता तुमची ओळख निर्माण होणार नाही. तुमची शैली तुमचीच असते. उगाच कोणाची कॉपी करत बसू नका. उगाच पुन्हा काही गरज नाही कोणाची कॉपी करत बसण्याची. तुम्ही व्यक्त व्हा, पुन्हा व्यक्त व्हा, संधी भेटल तिथं व्यक्त व्हा, बस तुमची वेगळी ओळख निर्माण होऊन जाते. याला ना नियम आहे, याला ना काही अटी आहे, काही नाही. चुकीचं काय बोलणार तुम्ही? माझं काही चुकलं तर काय डायरेक्ट व्यासपीठावर येऊन तुम्ही शिवाय देणार का लोकांना? आई बाईवर काय करणार एवढं तुम्ही? काय एवढं भीता स्वतःला की माझं काही चुकतंय का? काहीच नाही. माझं काही चुकल का ही चुकीची भीती तुमच्या मनात बसलेली, बस. माझं काही चुकल का ही चुकीची भीती तुमच्या मनात बसलेली, काढून टाका, बोलत राहा. आता नवीनच आपला एक सेमिनार ठाण्यामध्ये विटावा कळव्यामध्ये होईल किंवा कुर्ल्याला होणार आहे. त्या सेमिनारला तुम्ही सर्वजण या. त्या मॉब समोर तुम्ही बोला सगळेजण, आपल्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी. आम्ही कसे भाषण शिकलो, आम्हाला कसा आत्मविश्वास आला, तुम्हाला जो आत्मविश्वास मिळाला तो कशा पद्धतीने मिळाला हे तिथेही तुम्ही व्यक्त व्हा. आणि तुमच्या सोबत अनेक लोकांना वक्तृत्वाची साधना कशी करायची हे शिकवण्याचं आणि इथपर्यंत आणण्याचं पुण्य तुम्ही करा. आपल्याला जे आपणाचे ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सगळं. तुम्ही देत राहा, मी देत राहतो, मला मिळत राहील. तुम्ही सुद्धा लोकांना जास्तीत जास्त लोक कसे येतील पुढच्या बॅचला याची जिम्मेदारी ही आत्ताच्या या बॅचवर आहे. आणि त्या सेमिनारला तुम्ही प्रतिक्रिया द्यायच्या प्रत्येकानं. सेमिनार लवकरच आपला इथं ठाण्याला विटावा कळव्यामध्ये होतो आहे. यानंतर मी दुसरी एक महत्वाची माहिती तुम्हाला देतो. 7, 8 आणि 9 तारखेला अहमदनगरला 3 दिवसाचं निवासी प्रशिक्षण असणार आहे. 30, 31 आणि 1 ऑगस्टला, 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्टला करारला असणार आहे. आणि हे पुस्तक सुद्धा वक्तृत्वाची साधना बऱ्याच लोकांनी घर बसले मागवलं. तुमच्यापैकी कोणाला पाहिजे असेल, तुमच्यापैकी कोणाला मित्रांना कोणाला पाहिजे असेल तर घरी सुद्धा आम्ही ऑनलाईन हे पुस्तक पाठवून देतो. ज्याला पाहिजे ते पुस्तक हे घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा. एवढी एक विनंती करतो. आजच्या निरोपाच्या दिवशी कमी संख्येनं पण चांगल्या उत्साहात तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात. अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतलात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वक्तृत्वाच्या वाटेनं आयुष्यात कधी थांबू नका. ही न संपणारी वाट चालायला सुरुवात केली ना, इथं फक्त थांबायचं नाही, चालत राहायचं आणि चालत राहायचं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.